थँक्यू डिझे. यस, हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू इथे मात्र घेण्यात आलाय. नक्कीच टेक्निकल रूम मध्ये आमच्या जरूर चेक केलं जाईल. हा बॉल लो असेल की स्क्वेअर चेंडू असेल. यस, हाईट फॅक्टरसाठी चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर जरूर पाहिलं जाईल नक्कीच. मैदानाच्या आतमध्ये यस, संपार सिग्नल पंचांचा आलाय कॉल आणि येतो ह्या नो बॉल, नो प्लस विकेट. पहिला बॉल डॉट आला आणि टीमची टोटल 10 अंकावरती. फ्री हिटचा बॉल, पंचांचा पंखा फिरलाय. दुसरा बॉल फ्री हिट, हार्दिक ऑन स्ट्राईक. फ्री हिटचा बॉल यू मिस, आवडला फन आटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. पण फ्री हिटचा बॉल विकेट ग्राह्य धरली जाणार नाही. या संधी मिळाली होती, संधीचं सोनं करता आलेलं नाही या हार्दिकला. जर स्क्वेअर चेंडू असता तर नक्कीच विकेट ग्राह्य धरली असती. सत्यम आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती सत्यम, नो स्ट्राईक इन ला. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर नो प्लस विकेट आली आणि दुसरा बॉल देखील डॉट आलाय. निर्धाव चेंडू. जर हा चेंडू स्वैर असता तर नक्कीच विकेट ग्राह्य धरली असती. मोठा फलंदाज बाद होऊ शकला असता, पण फ्रेडचा बॉल होता, त्याचा पुरेपूर फायदा घेता आलेला नाही हार्दिकला देखील. तिसरा बॉल लो फुलटॉस बॉल. यावेळेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये हवेमध्ये ड्राईव्ह केलाय. पाहावं लागेल रन्स किती मिळत आहेत या बॉलवरती. 2च धावा आहेत, 2 धावा आहेत या बॉलवरती. आणि या 2 धावेच्या साथीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 13 अंकावरती. बारा धावा स्कोर कार्डवरती आहेत. 12 धावा स्कोर कार्डवरती. अद्याप 12 धावा जोडल्या गेल्यात. स्टील टू गो. सरशी फटका एक्झिक्यूट केला गेलाय. लंग कार्पेटच्या साह्यानं फटका खेचून मारायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. अगदी सत्यम आणि हार्दिक यांच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन होतं, जे कॉम्बिनेशन होतं, त्या दोन्ही कॉम्बिनेशनच्या माध्यमातून एकच सिंगल मिळते. एक चिकी सिंगल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्टील 1 टू गो. वळला लेट लाईन पाहावं लागेल पंचांकडे. अपील 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 नक्कीच अपील काय होतीये. पंचांनी अपील उचलून धरली आहे की फेटाळून टाकले पाहणं गरजेचं असेल. चर्चा जरूर करतील मैदानाच्या आतमध्ये. याचा पंचांचा निर्णय अजूनही बाकी आहे, पेंडिंग आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अवांतर धाव. कुठेतरी वाटला होता अगदी फिल्डिंग करणाऱ्या संघाने देखील आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं होतं की हलकीशी बॅटची खडा घेतली, बॉल सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. त्यानंतर असं काही घडलेलं नाही. या बॉल सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये आढळलाय. तेही दिशेपासून भरकडत असताना व्हाईट बॉल आलाय. 13 धावा स्कोर कार्डवरती आहेत. या बॉलला
येस 15 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. बस 15 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. दोन षटकांच्या अखेरीस 15 धाबा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट, 2 ओव्हर कंप्लीटेड फ्रॉम टीम श्री सिद्धिविनायक. श्री सिद्धिविनायक वर्सेस श्री मयुरेश्वर हा संघ आपण पाहत आहे. श्री मयुरेश्वर वर्सेस श्री सिद्धिविनायक असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये जरूर रंगताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करते सिद्धिविनायक संघ, मयुरेश्वर संघ फिल्डिंग करत असताना 15 धाबा अद्याप स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. सत्तमला आपण पाहताय स्ट्राईक इनला, नॉन स्ट्राईक इनला हार्दिकला पाहताय. आणि आता तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार झाला. राईट आर्म ओव्हर दी विकेट. मारा करत असताना पहिला बॉल घेऊन निघालाय. असं वकार आलाय. पहिला बॉल अलंग द कार्पेटर साह्यानं सरळ फटका एक्झिक्यूट केला होता. बॉल बॅक ड्राय करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि या पहिल्या बॉलवरती या एक चिकी सिंगल मिळते. 16 धावा. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. 16 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेला. हार्दिकला पण अजूनही स्ट्राईक इनला पाहता. हार्दिकचा जर विचार करायला गेला तर सलामीसाठी आला होता हार्दिक. अजूनही मैदानाच्या आतमध्ये सिरचे ही खऱ्या अर्थानं जमीची बाजू म्हणावी लागेल. बॅटिंग करत असताना टीम श्री सिद्धिविनायक या संघासाठी. आज संघ या बळाला हाफ ट्रॅकर होता. हुक केला एका धावेसाठी. सिंगल येईल. 17 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 16 होत्या तदनंतर या बॉलवरती सिंगल आली आणि आता 17 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. पाहावं लागेल 17चा खतरा कोणत्या संघासाठी ठरतोय. 17चा खतरा ठरेल श्री सिद्धिविनायक या संघासाठी की 17चा खतरा ठरेल श्री मयुरेश्वर या संघासाठी. पुढचा बॉल तयार. या वेळेला पुन्हा एकदा दिलस्कूपचा फटका बर पाहताय. एकच धामित या 18 अंकावरती. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या वेळेला चॉक करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आलाय. फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग चांगली म्हणावी लागेल. शॉट थर्डमार रेझन मध्ये फिल्डर तैनात होते. आदेश होते त्या ठिकाणी. अमितला आपण पाहताय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. हार्दिकला पाहताय स्ट्राईक इनला. शॉट फायनल रिझन मध्ये देखील एक फिल्डर आहेत. योगीला पाहताय शॉट फायनल रिझन मध्ये. या वेळेला देखील इनसाइड आउटचा फटका आणि 2च धावा मिळत आहेत. यस 1 धाव असेल, 2 धावा असतील. 1च धाव. यस डिक्लेअर झोन मध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल जाऊन विसरला. 1च धाव मिळते. षटक क्रमांक संपलाय. 3रं आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 19 अंकावरती. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट फ्रॉम टीम श्री सिद्धिविनायक. क्वालिटी विथ क्लिअरिटी यांचा प्रीत वाक्य आपण पाहत आहे. फोर्स वन लाईव्ह ही वाहिनी खऱ्या अर्थानं या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकता. घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. भारताच्या कानाकोपऱ्यात आणि 7 समुद्रा पार ही स्पर्धा नेण्याचं काम आपण पाहत आहे या वाहिनीच्या माध्यमातून. फोर्स वन लाईव्ह. यस स्पॉन्सर आमच्याकडे जवळतील. अंपायर सिग्नल दॅट्स वाईट बॉल. पहिला बॉल आलाय इथे वाईट.
यावेळा हाफ ट्रॅकर होता, मैदानाच्या आतमध्ये पूल करायचा प्रयत्न आणि इथे बघता बघता या बॉलवरती सिंगल मिळते. 3 ऑफिशियल पंच देखील आपण पाहत आहे. श्री सुबोध सर आहेत, अशोक सर आहेत आणि अनिल सर, हे 3 ऑफिशियल पंच आपण पाहत आहे. खऱ्या अर्थानं अनुभवाची उंचशी दोरी आहे. टीमची टोटलचा जर विचार करायला गेला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचवलंय शुभ अंकावरती, अर्थातच 21 अंकावरती. आणि आमच्या आवाजाची काळजी घेत असताना आपल्यापर्यंत सुमधुर संगीत देखील ते पोहोचतात. अर्थातच DJ साहिल, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू. त्यांच्या देखील माध्यमातून फार चांगले संगीत आम्हाला ऐकण्यात येतं आणि संपूर्ण खेतवाडीकरांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू की कारण की त्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली आहे. यावेळेला फटका उडवलाय, चेंडू बराच काळवेमध्ये तरंगतोय. पाहावं लागेल लँड कुठे होईल आणि लँड झालाय सरळ घोषांकी क्षेत्रामध्ये, डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा मिळतील. यस, भीमर साठी रिव्ह्यू आहे बॅटिंग टीमचा. श्री सिद्धिविनायक या टीमचा रिव्ह्यू आहे हाईट फॅक्टर साठी. रिव्ह्यू इथे मात्र घेण्यात आलाय. यस, ऑफिशियल पंच. बस निर्णय येणं अजूनही बाकी आहे. हाईट फॅक्टर पाहावे लागेल. बॉल रिलीज कुठे होतोय, बॉल डीपली येतोय, बॉल एका लाईनीमध्ये. अंपायर सिग्नल पंचायतचा आलाय कॉल आणि येतोय हा नो बॉल. सोने पे सुहागा. हाईट फॅक्टर जर पाहायला गेलं तर नो बॉल आपण पाहत आहे. पंचाचा पंखा जरूर फिरलाय. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. चोरटी धाव. ज्या प्रकारे एखाद्या चोरानं बँकामधून पैसे चोरावे त्या प्रकारे सत्यम आणि हार्दिक इथे मात्र धाव चोरत असताना या चोरटी धाव. एक चिकी सिंगल मिळते. अद्याप टीमचा जर विचार करायला गेला तर स्कोर कार्ड वरती धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 3.2 चा खेळ संपलाय. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ अद्याप अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये, या पहिल्या सत्रामध्ये. तिसरा बॉल पुन्हा एकदा उडवलाय मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल वरती 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. बघता बघता 3 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग विथ द विकेट. चित्याच्या वेगानं आणि हरणीच्या चपळाईनं 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 3 धावा तब्बल या बॉलवरती मिळतील आणि या 3 धाव्याच्या साथीने 28 धावा. स्टील 2 to go. खरे अर्थानं अनिल कांबळे सरांचा देखील करावं तितका कौतुक कमीच आहे. कारण की अनिल कांबळे सरांची जर या स्पर्धेसाठी मेहनत पाहायला गेला तर अफाट आहे. अगदी आपल्या जीवाची, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करत असताना, रक्ताचं पाणी आणि पाण्याचं रक्त करत असताना अनिल कांबळे सर ही स्पर्धा यशस्वी कशी होईल याच्या प्रयत्नामध्ये सातत्यानं धावत असतात आणि स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी होताना देखील आपण पाहत आहे. आणि आता नुकतंच जाऊन रक्त जरूर दान करणार आहेत. या वेळेला काय फटका केला लाजवाब अफलातून. व्हॉट अ क्रिटिकल अँड फॅन्टास्टिक डिफिकल्ट अँड मॅग्निफिसंट स्ट्रोक. धावा किती मिळतील या बॉलवरती? धावा मिळतील तब्बल 6 षटकार. थँक्यू. अगदी अनिल सरांचं आपण पहा सर नाव घेतलं आणि अनिल सरांना सलामी ठोकण्यासाठी हा षटकार तुम्ही पाहिला देखील. धावबादच्या स्वरूपात फलंदाज इथे बाद झालेत आणि सत्र संपले. पहिल्या सत्राच्या अखेरीस धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्यात, लागल्या गेल्यात त्या तब्बल 35 या अंकावरती आणि 36चं लक्ष उभं केलंय. 35 धावा कुठल्या?
28 होत्या 28 होत्या ना 25 होत्या त्याच्यानंतर 3 धावला 25 होत्या त्याच्यानंतर 3 धावला 3 च्या नंतर किती धावला नंतर 6 आला ना 35 यस 34 धावा इक्वटला गेला 35 चं लक्ष आहे 35 धावा इक्वटला गेला 34 चं लक्ष आहे खेतवाडी 7वी गल्ली सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ खेतवाडीचा मौर्य पुरस्कृत अखिल खेतवाडी प्रीमियर लीग पर्व 4 अर्थातच च्या माध्यमातून 75वा अमृत महोत्सव वर्षानिमित्त सर्व खेळाडूंसाठी अगदी कलिंगडची सुविधा देखील केली आहे तर त्या कलिंगडचा सर्वांनी लाभ देखील घ्यायचा 75वा अमृत महोत्सव वर्षानिमित्त कलिंगडची सुविधा केली आहे त्यांनी देखील सर्वांनी त्याचा लाभ घ्या तर विज्ञान राऊत आणि राहुल माथुर जर आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच आयोजन कमिटीशी आणि कॉमेंट्री बॉक्सशी लगेच संपर्क साधा राहुल माथुर आणि विज्ञान राऊत यस दोन टीम मध्ये आपण मॅच पाहत आहे तेजस पोपुळकर आणि राहुल माथुर हे दोन टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांच्या दरम्यान हा टॉस इथे मान्यवरांच्या शुभ असते टॉस पाहत आहे कॉल जिंकलाय नाणेफेकीचा यस श्री महागणपती या संघाचे निर्णय पेंडिंग असेल गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारले आणि आमंत्रित केलाय बॅटिंग साठी टीम श्री विघ्नेश्वर या संघाला खेतवाडी 7वी गल्ली त्यांच्यातर्फे तर खेतवाडी 7वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेतवाडीचा मौर्य पुरस्कृत अखिल खेतवाडी प्रीमियर लीग पर्व 4 याच्या दरम्यान 75वा अमृत महोत्सव वर्ष त्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्तानं सर्व खेळाडूंसाठी कलिंगडची सुविधा देखील केली आणि सर्व खेळाडूंनी त्या कलिंगडचा लाभ देखील घ्यायचा मैदानाच्या दिशेने पुनश्च एकदा आपण जाऊयात राईट हॅम ओव्हर दी विकेट पंच वळतायत आमच्याकडे पंचांचा हिरवा कंदील लेट्स प्ले गेम ऑन दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट 35 चं लक्ष पहिला बॉल 35 चं लक्ष असताना फुल करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल आहे हाफ ट्रॅकर बॉल होता त्याला पुल करायचा प्रयत्न आपण पाहिला वकार सारायला वकारला आपण पाहताय स्ट्राइक इनला पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल आली यस खेतवाडी 7वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेतवाडीचा मौर्य यांच्यातर्फे ते कलिंगड इथे मात्र देण्यात आलेल्या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना त्याचा देखील लाभ घ्यायचा चांगला फटका पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न नकार दिला वकारने गुरुला आणि इथे एकच धाव मिळते सिंगल मिळेल पहिल्या बॉलवरती सिंगल आली दुसरा बॉल
डॉट आला आणि तिसऱ्या बॉलवरती देखील सिंगल आल्या. स्टील टू गो. चौथा बॉल. लो फुलटॉस बॉल. या वेळेला पुन्हा एकदा सरळ फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव मिळते. अद्याप 3 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेलात, लागल्या गेलात. वकार आणि गुरु अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये अशी सलामीवीर पण पाहत आहे. वकार आणि गुरुनाथ अशी सलामीवीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. वकार ऑन स्ट्राईक. या वेळेला विकेट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. धावाची संधी पंचांकडे. धाव फील केली होती. धाव कंप्लीट होईल. एकच धाव मिळते आणि षटक क्रमांक संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात तर तब्बल 4 अंकावरती 4 धावा स्कोर कार्डवरती अद्याप जोडल्या गेल्यात. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तुम्ही पाहत आहे. एका बाजूला श्री वयुरेश्वर संघ, दुसऱ्या बाजूला श्री सिद्धिविनायक संघ. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना श्री सिद्धिविनायक या संघानं 34 धावा कुठल्या 35चं लक्ष उभं केलं होतं. त्या 35च्या लक्षाचा पाठलाग करत असताना अद्याप 4 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात. येणाऱ्या 3 षटकांमध्ये अजूनही 31 धावा बनवायच्यात. यस 35चं लक्ष असताना 4 धावा स्कोर कार्डवरती अद्याप लागल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिक आलाय. हार्दिकने बॅटिंग मध्ये चांगली कामगिरी केली आहे. या वेळेला ब्लॉकोनचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. मोठा प्रहार खेळायच्या प्रयत्नामध्ये वकार इथे मात्र बीट होत आहेत आणि यस लेग सिंगल येईल डिक्लेअर झोनच्या स्वरूपात, गोशंकितच्या स्वरूपात सिंगल आहे. एक धाव जरूर मिळेल. एक धाव स्कोर कार्डमध्ये ऍड केली जाईल. टीमची टोटल 5. पुढचा बॉल. या वेळेला सरळ रेषात फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये. 22च्या स्वरूपात ही सिंगल आहे. 22च्या स्वरूपात ही सिंगल जरूर मिळेल. अगदी धावा कशा का होईना पण धावा येत आहेत हे खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे. टीम मयुरेश्वर या संघाला. मयुरेश्वर वर्सेस सिद्धिविनायक असा बाटल मैदानाच्या आतमध्ये रंगताय. पुढचा बॉल. बाटची कडा. बाटची नरेश मैदानाच्या आतमध्ये. काय घडतंय. झेल देखील ड्रॉप झालाय आणि एक धाव देखील आली. झेल कोणाचा ड्रॉप झाला तर झेल ड्रॉप झालाय वखार नावाच्या फलंदाजाचा. आणि वखार असा फलंदाज ज्याला एकदा जीवनदान मिळालं तर तो समोरच्या संघासाठी नक्कीच डोकेदुखी ठरू शकतो. आणि आता वखारचा झेल ड्रॉप झालाय. वखार निश्चित डोकेदुखी ठरू शकतो समोरचा संघ सिद्धिविनायक या संघाला. बाची नरेश. चलिए भाई चलिए. पुन्हा एकदा पहिल्या टीमला झेल ड्रॉप झाला. दुसऱ्या टीमला इथे कोणती चुकी होणार नाही. हाताचा पिसारा फुलवलाय. टिपला गेला आकाशने झेल आणि संपलाय फलंदाज वखारचा खेळ. धक्का लागणारा पहिला टीम मयुरेश्वर या संघाला फलंदाज झाला बा डिझाई. पहिला धक्का लागत असताना बॅटिंग करत असताना टीम श्री मयुरेश्वर या संघाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 धावा अद्याप स्कोर कार्डवरती लागल्या गेलात. 7 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. स्टील 1 टू गो. 35चं लक्ष. 7 जोडल्या गेल्यात. 28 अजूनही करायच्यात येणाऱ्या 11 बॉलमध्ये. अकरा मध्ये 28ची अजून आवश्यकता आहे. 35चं लक्ष होतं. 12 मध्ये 10 मध्ये 7 आल्यात. यस 9 मध्ये 7 आल्यात. आता 11 मध्ये 28 अजूनही बनवायच्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती आहे. अधिकला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहत आहे. 4 बॉलचा खेळ संपला. अधिकचा शेवटचा एका बॉलचा खेळ शिल्लक आहे.
अधिक वसेस राकेश असं बाटेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल या वेळेला हाफ ट्रॅकर बॉल होता आणि पुन्हा एकदा फलंदाज झालेत बीड. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्या 7. आता बॉल शिल्लक आहेत 10. अर्थातच 2 षटक शिल्लक आहेत आणि 2 षटकांमध्ये 28 धावा अजूनही करायच्या. 14.00च्या रिक्वायरमेंटने बॅटिंग आता करावी लागेल. प्रत्येक 5 बॉलमध्ये 14 धावा कंपल्सरी एकवट धावा लागतील. ते गुरुनाथला आणि राकेशला. दहा मध्ये 28 ची गरज आहे. गुरुनाथ स्ट्रायगेलला पहिला बॉल. 10 मध्ये 28 ची आवश्यकता असताना इनसाइड आउटचा फटका. त्या फटका धावा देऊन जाईल फक्त आणि फक्त 2. 9-26 ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी टीम मयुरेश्वर या संघाला. या वेळेला ब्लॉक होलचा बॉल आणि या वेळेला हा बॉल आला डॉट. 10 मध्ये 28 करायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. 9 मध्ये 26 करायच्या होत्या. आता हा बॉल आला डॉट आणि आता बॉल शिल्लक आहेत 8 धावा करायच्या. 26 या वेळेला नक्कीच येस बाईकच्या स्वरूपात सिंगल असेल. पंच बाईकच्या स्वरूपात सिंगल. बाईकच्या स्वरूपात ही सिंगल आड होईल स्कोर कार्ड मध्ये. आणि आता धावा फलकावरती धावा जोडल्या गेल्यात त्या तब्बल 10. 25 अजूनही करायच्यात येणाऱ्या 7 बॉल मध्ये. यावेळेला देखील एनफिल्डच्या मधून बॉलला उडवायचा प्रयत्न राहिला होता. एकच मिळते. 11 धावा स्कोर कार्डवरती आहे. 24 ची आवश्यकता असताना फटका फसला की काय. फटका मिस टायमिंग आहे आणि आता कोणती चुकी होणार नाही. टीमला हार्दिकने जाईल संपला राकेशचा खेळ. धक्का लागणारा दुसरा टीम श्री मयुरेश्वर या संघाला फलंदाज आलाय बाद. या वेळेला पुन्हा एकदा फलंदाज बीट होत आहे. डॉट बॉल येत आहे.
मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे आपली अगदी आपली पकड मजबूत करत असताना मॅच मध्ये या वेळेला दिशेपासून भरकटल्यात. लाईन लेन दोन्ही चुकीचे. अंपायर सिग्नल पंच आमच्याकडे हाताचा पिसारा फुलवत असताना वळतायत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह हा देखील बॉल आला डॉट. आणि उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे आपलं पारडं जड करत असताना बॅटिंग करते टीम श्री मयुरेश्वर संघ. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 देखील धावा इथे कंप्लीट झाल्यात. येस नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय टेक्निकल रूम मध्ये. इथे चेक केला जात आहे. येस गोलंदाज आले. त्यानंतर बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न. हाईट फॅक्टर पाहावा लागेल. नो बॉल. नो +2 अर्थातच या 3 धावा आहेत आणि हा फ्री हिट देखील आहे. किती झाला? नाही 3 बॉल 15ची 3 बॉल 20ची गरज आहे. 3 मध्ये 20ची आवश्यकता असताना या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचांची मागणी केली. थर्ड अंपायर रेफर केलाय. धावबाद साठी रिव्ह्यू इथे मात्र घेण्यात आलाय. एकच धावांची 17 धावा स्कोर काढायचे. एका बॉल मध्ये 18ची गरज आहे. एक बॉल 18ची गरज. या वेळेला काय फटका खेळला लाजवाब गुरुनाथच्या बॅट मधून. हा क्रिटिकल स्ट्रोक आलाय. 6 धावेसाठी षटकार आलाय. मॅच जिंकली. क्षेत्ररक्षण करत असताना टीम श्री सिद्धिविनायक या संघाने विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचा खूप खूप